बघा हा पक्षी दुसऱ्यांच्या तिकडं खिडकीवर बसलेला होता. माझ्या पोराला आणि ह्या नवऱ्याला माझ्या हो वरती बघा हो. त्याला काय झाले उडत नव्हता पण ह्या दोघांना दम निघला नाही. घेऊन आल्यात घरात. आता ह्याला पाळायचं का सोडून द्यायचं हे तुम्ही सांगा. आता काय करायचं हे. त्याला दुखापत झाली वाटतं. त्याला ओढता येत नाही. टमाटो खातं का दादा ते? काय म्हणतो आता? नीट नीट धर बरं असं. नीट धर रे त्याला असं. आपण त्याचं नाव कुठलं पक्षी असन बरे नाव सांगा. नीट धर असं असं हातांमध्ये नीट धर पकड. पूर्ण दिसू दे. उडून जायचा. हे बघा हे पक्षीचं नाव काय असन. ह्याला आम्ही आमच्यापाशी ठेवू का सोडून देऊ हे तुम्ही सांगा. हे बघा कसलं बघत आहे व्हिडिओ काढते म्हणून. व्हिडिओ काढते म्हणून बघायला लागले. पाणी पाण्यान त्याला पाण्यान वाटेत पाणी आण वाटेत पाणी आण. आणि हे त्याला बॉक्स मध्ये ठेवण्यासाठी तयारी चालली. बघा कसं केलंय हे. भरून आण आगे भरून आण. अरे थांब ना. पाणी आण म्हणतो. आता यांची काय. अरे हे काय करायला लागलो. त्याला बसवायला पिंजरा. थोड्या वेळ नवीन आणू आता. आता त्याला काय पाळायचं का आपण. अहो असं नाही पाळायचं. हा पाळीव पक्षी आहे ग. पाळीव पक्षी आहे. पाळीव पक्षी पण नाही पाळायचं. मान्य नाही पाळायचं पण ह्याला जे ते सवय नाही ना. सवय नाही ह्याला. हा लहानपणापासून पाळीवच आहे. हा लहानपणापासून हा पिंजऱ्यातच होता पक्षी. आता हे पाणी आणले. दीदीन पाणी आणले. पाणी पिते का बघू वाटेत. ए चावते. पाणी पी बाळा. कापूस आहे ना घरात. कापूस थोडाच असतो. नाही पाणी पित नाही. नाही रे. नाही पाणी पित पण नाही. तसं नसतं पाणी मला. आता हे बघायचं. आता कापूस कशाला. ते गरम राहतं ते त्यात बसण्यासाठी. आणि त्याला खायला काय. खायला टाकू कांदे टमाटे मिरच्या. अरे तू कांदे टमाटे मिरच्या खातो का. खातो का. हा पक्षी काय खातो ते पण सांगा. हा पक्षी काय काय खात असेल ते पण सांगा कमेंट करून. पटपट कमेंट करा बरं का. मला तर असं नाही घरात ठेवू वाटायचं. असं वाटतं सगळेजण आजात असावे. बरोबर का नाही. घाबरल्यासारखं झालाय तो. ठेव बरं टाक. सोड. अवा त्याला पूर्ण पॅक केलं. अहो अंधार अंधार दिसणार ना त्याला आतमध्ये. नाही बघा चोच काढते बाहेर. हा तिथूनच चोच काढते. थोड्या वेळ पिंजरा. आता पिंजरा आणता का. बघत आहे कसं. टमाटे कुठे. लय वरडत होता. इतका वरडत होता. खिडकीत बसला होता तर शिट्टी कसं वाजत होतं तसं वरडत होता. आई बाहेर आला. मला भीती वाटते. ती नाही बाहेर येणार. जिपजाक. तो करतो बरोबर. कॉकटेलचा आवाज करतो बरोबर.
असं बाहेर यायला बघते, बाहेर येते. शेपूट आलं. खाते रे खाते. खाते का? नाही 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 घाबरते. त्यात बसायचं बघते तर कळलं का? बघा हे पक्षी आला बाहेर. वरडत होता, लय वरडत होता. त्याला पाणी पण दिलंय आम्ही. आला बाहेर. घरात बांधलं सगळं. आतमध्ये खिडकी, आतमध्ये खिडकी. लावलेले. बाथरूमची पण खिडकी लावूया. बाथरूमची पण खिडकी लाव. बाथरूमची खिडकी आतमध्ये. बाथरूमचा दरवाजा लावला. बघा कसं बसलंय हातावर. बघत आहे कुठल्या तरी घरात आलंय म्हणून. अय्यो खांद्यावर बसले. खांद्यावर बसले बघा. डोक्यावर व्हिडिओ काढणं चाललंय तर कसं बघत आहे तिकडे चाललंय. नवीन घर म्हणत असं नाही कुठल्या घरात आलोय बघत आहे. हे वरट रे जरा थोडस. आता ते टेन्शन गेलं आता ते. ते बाहेर वाटतं त्याला भारी. डोक्याला चावायचं. हे चावत असतं का पण? नाही आता मला किती हे केलंय काहीच नाही वाटत चावलेलं ते. त्याला दात नाही आहेत. हे वेगळं पक्षी कसला पण. डोक्यावर बाहेर सवय वाटतं याला. बर डोक्यात जंगल वाटते ना केसात. खाली येताना काय गरज आहे का बरी चढायची? हा होय. हे किती शान आहे बघ. दिसलं माणसातला पक्षी हा. बाहेर काय गरज आहे का पळापळी करायची? माणसाची भीती वाटते याला बघतो. दिसलं का माणसाची भीती वाटते. खिडकीवर बसला तर तेव्हा किती वरडत होता. आता किती शांत आहे. आवाज सुद्धा करा ना. अहो त्याला डोक्यावर बसायची सवय. अग बाई कुठे बसलाय? डोक्यावर आहे तुमच्या माथ्यावर. खायचं बघा ना राहिला काय खूप कसं चावतो खूप चावतो कसं. ए चावू नको दादा. दादा गपरे. अरे टमाटर नसं आवडत रे त्याला. लेच नखरे त्याचे पण. दुसरं काय आवडतं तुला? भाजीपाला आहे. अरे नीट व्यवस्थित गुगलला विचार फोटो करून आता. भाजीपाला फ्रुट्स पेरू वगैरे काय मिरच्या हा. गहू आवडत त्याला. गहू भिजलेले गहू. गहू हा. आता कसं भिजवायचं? आता डायरेक्ट उभ झाला गरम भिजलेले काळे चणे हिरवे मूग आणि गहू. कडधान्य खाताय काय? हा बरं हा बस. अंडी पण खाते. बॉईल अंडी. हा. नखरे त्याचे. अंडा आहे का नाही घरात? शिजवलेले भात पण खाऊ शकतो हा. भात आहे प्लेन येल्लो. म्हणजे की पांढऱ्या कलरचा भात खातो फक्त. नखरे खूप आहे आमच्यापेक्षा. का? टमाटो कुठे रे ती? भाज्या आणि फळे. टमाटे काय खाते? टमाटो खाताय का? भाज्या पालक खातात. पालक ढोबळी मिरची मका आणि गोड बटाटा. नाही टमाटे नाही खात. बघ का? नाही खात? आमचा दादा गोड बटाटा खातो फक्त. गुगलला विचारून त्याचं काय काय खाणं खाते. गाजर खाते, ब्रोकली खाते, बघते, पालक सांगते. खाते, ढोबळी मिरची खाते. ढोबळी मिरची तर पण हा खाते. आधी दादाकडे लय वेळ बघत होता. गोड बटाटा पण खातोय. काय काय खातोय म्हणून सफरचंद सांगतोय खातोय, ऐकत होता. केळी खातो, हा पपई बोलतो? खातो, आंबा खातो, टरबूज आणि द्राक्ष खातो. हा बोलतो. केळी त्याला फळे आणि त्याला भाज्या, डोक्यावरच शेंगा, बसायची पोळी, सवय वाटतं. आता ही कोणाच्या तरी इथं असणार आहे हा पाळीव प्राणी नाही पक्षी. बिया आणि काय लाईव्ह चाललं काय? सूर्यफुलांच्या बिया. लाईव्ह
नाही चालत व्हिडिओ. त्याला ठेवा ना खाली बॉक्स मध्ये. आता इथे आपण ते चांगलं बसते डोक्यावरच बसते. नाही बसत. तो तो बॉक्स मध्ये ठेवले त्याला. मीठ किंवा साखर असलेले पदार्थ. अगो बाई, हे तर आता बघा हातावर कसं चढलंय लगेच. तुला डोक्यावरच जायचं आहे. ते कसं त्याला चढते द्यायचं काय नाही बघे मम्मी. तो अगो बाया, मम्मी ह्याला डोक्यावरच बसायची सवय. अहो हात काय द्यायचं नाही. चॉकलेट, परत एवोकॅडो, मीठ किंवा साखर असलेले पदार्थ, चहा, कॉफी, मध आणि मद्य म्हणजे की अल्कोहोल, कांदा आणि लसूण हे द्यायचं नाही खायला त्याला. हे पदार्थ खायला द्यायचे नाही. ती काढला का नीट? नीट काढला का नीट? त्याला खाली ठेवा ना, परत खाली ठेवा ना. हो, परत खाली ठेवा ना. हे बघा, खाली खाली ठेवलं की ना लगेच कसं हे होते. स्वतः किती काम तिकडं माग जा बाबा, माग तिकडं. नको. तो का हातावर चढते. कमी तर माझी टोपी. तो का दादाच्या हातावरनं कसं चढायला लागलंय. आता डोक्यावर जाई ना. त्याला डोक्यावर बसायची सवय वाटतं. जास्त डोक्यावर बसू नको बाळा. आमच्या घरात डोक्यावर बसणं चालत नाही. दिवसच नाही. त्यामुळे मी कोणी ठेवली तुला चांगलं. टमाटरची चिप्स, ताज्या भाज्या किंवा फळे भांड्यात 2-3 तासांपेक्षा जास्त वेळ ठेवून नका. ते खराब होऊ शकते. हे स्वच्छ पिरू खाताय का? मका खाते मका. आज मका. आंबट नाही का? काय ते म्हणतात त्याला, केळं खा. हे मारू नको दिदी. मारत नाही. दीदीच्या हाताला हे बघते. काय नाही जाणार नाही ताडे कुठं. मग त्याला काय दीदी घरातच ठेवायचं का? डोक्यात हात लावले रे. नको नको. कुठं जाणार नाही इकडे आता. ह्याला घरातच ठेवायचं का सोडून द्यायचं? हे कमेंट मध्ये पटापटा सांगा बरं का. मला तर असं वाटतं की ह्याला सोडून द्यावं, घरात नकोय. आहे का नाही? पट कमेंट करा लवकर सगळेजण की ह्या पक्षीला मी काय करू, घरात ठेवू का सोडून देऊ. आणि याचं नाव पण सांगा, काय नाव आहे ते. नाहीतर आम्ही काय नाव ठेवायचं. किंवा मग घरात जर ठेवायचं असन तर ह्याचं एक नाव काय तर आपण ठेवू. नाव काय ठेवायचं ते सांगा. कसं करत तो किती शांत आहे. हे भैया